हॅलो बहिणींनो, आज आपण बनवत आहे स्किन ब्राईटनिंग क्रीम। त्यासाठी मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामध्ये आपण संत्र्याची साल आणि लिंबूची साल वाळवून बारीक केलेले। तर त्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं लिंबूच्या सालीमध्ये आणि ह्याच्यामध्ये ऑरेंजच्या सालीमध्ये। त्याला स्किन ब्राईटनिंगला त्याचा फायदा होतो। आणि हे मी घेतलेले आवळ्याचा ज्यूस आणि ह्याच्यात संत्रीचा पण ज्यूस आहे। हे तांदळाचं पीठ आणि दूध मी आता उकळवत आहे आणि नंतर हे ज्यूस पण टाकलेला आहे, आवळ्याचा ज्यूस आणि संत्रीचा ज्यूस। ते उकळून घ्यायचं, नंतर त्याला गाळून घ्यायचं आणि मग आपण ॲलोवेरा जेल मध्ये त्याला मिक्स करणार आणि मग नंतर स्किनवर त्याला अप्लाय करणार। आता हे आपल्याला पूर्ण आटवायचं आहे। तांदळाचं पीठ, त्यात संत्र्याची साल, लिंबूची साल आणि हे आंघोळीच्या आधी 15 मिनिटं चेहऱ्यावरती लावायचं। स्किन ब्राईटनिंगसाठी हे खूप फायदेशीर आहे। तांदळाच्या पिठाने ॲक्च्युली आपली जे डल झालेली स्किन असते ना, ते पण ग्लो करायला लागते। आणि माझ्या चेहऱ्यावरती तर वांग होते, माझे वांग सुद्धा ह्याच्याने कमी झालेले आहेत। मी रोज ह्याचं अप्लाय करते आंघोळीच्या आधी। माझ्या चेहऱ्यावरती 17 वर्ष झालं वांग होतं, मला कमीच होत नव्हतं। तर ह्याच्यामुळं माझे वांग खूप कमी आलेले आहेत। म्हणजे चेहऱ्यावरती, पूर्ण चेहऱ्यावरती, नाकावरती, गालावरती आता मला माझ्या चेहऱ्यावरती खूप फरक दिसायला लागलाय। त्याच्यामुळं मी म्हणजे बाहेरच्या क्रीम खूप वापरल्या, कशाचाच फरक पडत नव्हता, पण तांदळाच्या पिठाने ॲक्च्युअल ते वर्क करतं। आता आपण ही क्रीम गाळून घेऊया। ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलं तरी पण अजून चांगलं आहे। आणि आता मी ॲलोवेरा जेल ह्यात मिक्स करणार आहे। पहिले आपण चहा गाळायची जी गाळणी असते ना, त्याच्यानं गाळून घ्या, एकदम मऊ झालं पाहिजे पीठ। स्किन ब्राईटनिंगसाठी खूप चांगलं आहे तांदळाचं पीठ। आणि त्याच्यात आपण विटॅमिन सी टाकलेलं आहे, म्हणजे साली टाकलेले आहेत। तर लिंबूच्या साल, काही लोक लिंबूचा रस वापरतात। लिंबूच्या रसापेक्षा त्याच्या सालीमध्ये जास्त सत्व असतात, म्हणून मी साली वाळवून ठेवून बारीक करून लिंबूची साल आणि संत्र्याची साल वापरलेली आहे। त्याच्यामुळे आपली क्रीम अजून जास्त चांगली बनणार। तर बहिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण ह्यात टाकणार आहे ॲलोवेरा जेल आणि ही क्रीम आपण आंघोळीच्या आधी 15 मिनिटं लावायची चेहऱ्यावर। आता आपण कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे ही काचेच्या, आणि फ्रीजमध्ये ठेवायची, 4-5 दिवस टिकते। एक मिनिट, हा कंटेनर वापरत आहे मी त्याला ठेवण्यासाठी। आता मी ह्या कंटेनरमध्ये टाकणार। ह्याची स्मूथनिंग पण किती सुंदर, म्हणजे असं ह्याची फिलिंग खूप सुंदर आलेली आहे बघा। आपल्या चेहऱ्यावरती आपण आसानी सोबत लावू शकतो।